पश्चिम बंगालमध्ये अराजक निर्माण करून पश्चिम बंगालमध्ये दहशत माजवून ममता बॅनर्जी यांचं मन बहुधा भरलेलं दिसत नाहीये. पराभवानंतर त्या प्रचंड पिसाटलेल्या आहेत. त्यांनी भारत सरकारला धमकी दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की या देशातल्या घटनात्मक संस्था आणि या देशाची न्यायालय जर आम्हाला न्याय देऊ शकत नसतील तर आम्ही न्याय मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे जाऊ. म्हणजे हेगमध्ये जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे तिथे जाऊन आम्ही दाद मागू. आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की 91 लाख लोकांची नावं मतदार यादीतून वगळून तुम्ही जिंकल्याचा दावा कशा प्रकारे करू शकता. भारतामध्ये लोकशाहीची हत्या झालेली आहे आणि निवडणुका कशा प्रकारे हायजॅक होतात हे आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाऊन जगाच्या समोर मांडू. म्हणजे आता 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे यांनी शेण उरपलेलं आहे त्याच्यामुळे यांचा पराभव झाला. परंतु तो पराभव मान्य करण्याचा मोठेपणा यांच्याकडे नाहीये. यांनी भ्रष्टाचार केला, यांनी लोकशाहीची हत्या केली, लोकांना दिवसाढवळ्यात ठार केलं आणि इतकं शेण उरपलं की लोकांनी यांचं तोंड काळं केलेलं आहे. परंतु ते मान्य करण्याचा मोठेपणा ममता बॅनर्जी दाखवत नाहीये. त्या थैथयाट करतायत. त्या थैथयाट करतायत केंद्र सरकारच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात, या देशाच्या न्यायालयाच्या विरोधात. म्हणजे संविधान बचाव अशा प्रकारच्या घोषणा ममता बॅनर्जी यांनी शेकडो वेळा दिल्या असतील. परंतु जेव्हा संविधानाचा मान ठेवण्याची वेळ आली तेव्हा ममता बॅनर्जी त्या संविधानाला पायदळी तुडवून देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर अविश्वास दाखवून आता आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाण्याची भाषा करतायत.